माया, ए माया, अगं बाहेर कोणीतरी हाक मारतय. हो चित्रकार झोपायचं आता कुठं डोळ्याला लागलं होतं काय उगजलं. अगं बाहेर खरंच कोणीतरी हाक मारतय. मला कोणाला काय माहितीये. चित्रकार पप्पा दरवाजा उघडा. पप्पा पप्पा वाचवा मला. जयद्या, तुम्हाला पण कुणाचा तरी आवाज आला ना बाहेर हाक मारतय ते? हो आवाज आला म्हणूनच आम्ही बाहेर आलो. मला हा आवाज मंजूचा वाटतोय. मंजू तर आली नसेल ना बाहेर? हो चित्रकार, आता स्वप्नात बी तुम्हाला तिचा आवाज ऐकू लागला का? काय बाई माणूस आहे, पुळका असावं की ती बी एवढा. मला तर वाटतंय का त्या सत्याबरोबर तिनं तुमच्या बरोबर काहीतरी जादूटोना करून तुम्हाला वश करून घेतलंय बघा. कुणाची तर भांडणं पिण्या लागले असेल. ए चला जाऊन झोपा. पप्पा हे लोक जीव घेतील माझा. पप्पा 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 मंजू वहिनीच आहेत. कसल्या तर अडचणीत दिसतात हो त्या. मंजू, हो चित्रकार थांबा. तुम्ही अजिबात दरवाजा उघडायचा नाही. त्याने बेटा मी घराचा उमरा बी ओलांडू देणार नाही. माया अगं मंजू अडचणीत आहे. आता ही वेळ राग काढायची नाहीये, सोड मला. जयद्या, जयद्या तू जाऊन बघ. जय द्या खबर जरा. दरवाजा उघडला तुला शपथ आहे माझी. हो चित्रकार, गणपतीला सत्ताला येऊ दिलं नाही तिनं, आता तिला बी येऊ द्यायचं नाही इथं. माया अगं थोडी तरी माणुसकी आहे का नाही ग तुझ्यात? अगं ती अडचणीत आहे, तिला मदतीची गरज आहे म्हणून विश्वासानं आली आहे ती आपल्याला इथं. हो चित्रकार, आता गरज पडल्यावर घर आठवलं का तिला? सत्ताला वेगळं करताना नाही आठवलं? हे बघा काय बी झालं तरी दरवाजा उघडायचा नाही. त्या दोघांसाठी ह्या घराचा दरवाजा बंद आहे. माया सोड मला, मी दरवाजा उघडणारच आहे, सोड. आता कुठं पडणार आहेस? ए जा रे. ए मंजू, माया अगं किती दगडाच्या काळजाची आहेस तू. अगं ती खरंच अडचणीत आहे, तिच्या जीवावर बेतल काहीतरी, सोड मला. काही बी असेल मला काही फरक पडत नाही. हो चित्रकार, तिला घरात पाऊल टाकू देणार नाही मी. आणि तसं जर घडलं तर माझं मेलेलं तोंड बघायला तुम्ही सांगून ठेवते मी. माया हे बघ, ऐक, मंजू खरंच अडचणीत आहे, आपल्याला दरवाजा उघडावाच लागेल, सोड मला तू. चित्रकार तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, दरवाजा उघडायचा नाही, याद राखा. माझ्या मंजूसाठी तुझी शपथ मोडली असं समज. हो चित्रकार, मंजू 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 काय झालं बाळा तुला? मंजू तुला काही लागलं नाही ना? सवे जा पाणी आण. मंजू अगं कोण होती ती माणसं आणि सत्य कुठे आहे? माहित नाही पप्पा, त्याचा फोन पण नाही लागत. पण ही माणसं तरी कोण होती? काय माहिती, अहो माझा फोन घेऊन गेलेत. पाणी पाणी पी. घ्या. साधा मोबाईल चोराली होती ती आणि त्याच्यासाठी एवढा आट्टा पिटा. उगा माझ्या दारात तमाशा केलास बघ तू.
इथं आत्ता कुठं डोळा लागला होता आमचा. माया अगं प्रसंग काय आहे ते तरी नीट बघ आणि त्याचंही भान नसेल तर आपलं थोबाड बंद ठेव. मंजू एक काम कर, चल आतमध्ये चल. हे बघ हे पण आपलंच घर आहे ना, चल उठ उठ. नाही पप्पा, मी जाते आमच्या घरी. मंजू अगं एवढ्या रात्रीचं आता कुठं जाणार आहेस तू घरी? हे आपलंच घर आहे ना, चल आतमध्ये. हो चित्रकार, बघा तिचा माज किती आहे ती. तिला तिच्या घरला जायचंय तरी मी तुम्ही एवढी नवनी करताय. तिला जायचं ना तिच्या घरला तर जाऊ दे की, मी सुद्धा माझ्या घरात तिला पाऊल टाकू देणार नाही बघा. नाही पप्पा, मी जाते. सावकाश. उगाच या घरात पाऊल टाकून परत उपकाराची वागणूक नकोय मला. जाते मी. ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर. ते गुंड अजूनही डबा धरून बसले असतील, मी सोडतो तुला. नाही पप्पा, मी जाईन माझी. मंजू मी येतो म्हटलं ना बरोबर. या घरातल्या बाकीच्या माणसांनी जरी नातं तोडलं असलं तरी मी तुला आपली मुलगी मानलंय. तुला मी असं एकटीला जाऊ देणार नाही. चल मी सोडतो, चल. तात्यासाहेब, तात्यासाहेब, साहेब मला माफ करा, निर्दोष आहे मी साहेब. अहो तात्यासाहेब, मी जज नाही, पंकज आहे. अहो चोपवून गेलीस, मी आता कुठे डोळा लागला होता माझा. तात्यासाहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जे काम सांगितलं होतं ना ते झालंय. हा बघा मंजूचा मोबाईल. सत्याला अडकवण्यासाठीच मोबाईल जर कुणाच्या हाती लागला ना तर आयुष्यातूनच उठू आपण. मोबाईलचं काहीतरी केलं पाहिजे. आधी मंजूला फक्त माझ्याबद्दल संशय होता, आता तिची खात्री पटली असेल. तिचंही काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या मोबाईलचंही काहीतरी केलं पाहिजे. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. म्हणजे अगं दरवाजा असा उघडाच का ठेवलाय? पप्पा, मी आहे तसं सगळं सोडून पळत आले मगाशी. अगं हे काय, बाहेर सगळीकडे लाईट आहे आणि आपल्या घरातच फक्त लाईट कशी काय नाही? पप्पा 2 दिवस झाले लाईट आणि पाणी नाही घरात. सत्यात त्याची चौकशी करायला जातो म्हणून गेला होता. अगं पण एकाच वेळी लाईट आणि पाणी कसं जाईल? तेच तर कळना. सत्य आला की कळलं आता सगळं. थांबा, मी मेणबत्ती लावत्यात. पप्पा जरा फोन द्यावं, बॅटरी लावून आतमध्ये जाऊ. या. अगं येणार म्हणजे यायलाच पाहिजे आणि त्याने भेटणं नाक घासून माझी माफी मागितली पाहिजे. आई
पप्पा हा मंजू, मला एक सांग, ते गुंड कोण होते आणि ते तुझ्या मागावर का आले होते आणि ते फक्त तुझा मोबाईल का घेऊन गेलेत? कारण माझ्या मोबाईल मध्ये लय मोठा पुरावा आहे पप्पा. कसला पुरावा मंजू? पप्पा, आज मी मुकादमाच्या घरी गेले होते. मुकादमाला गायब करण्यात तात्या साहेबांचा हात आहे. सत्यावर हल्ला पण तात्या साहेबांनी घडवून आणला. काय? होय पप्पा. आणि तो फसला म्हणून मुकादमाला गायब करून सत्याला अडकवायचा प्लॅन केला त्यांनी. मंजू, म्हणजे तुला असं म्हणायचंय की या सगळ्या पाठीमाग हे जे काय घडवून आणलंय ते तात्या साहेबांनी घडवून आणलंय? होय पप्पा. मुकादम हे सगळं सांगत असताना मी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मोबाईल मध्ये. आणि पप्पा, मी तुम्हाला खात्रीने सांगते, मोबाईल चोरायला चोर तात्या साहेबांनी पाठवले होते. तात्यासाहेब तुम्ही शांत व्हा. आता त्या मंजूला कुठलाच पुरावा राहिला नाही आपल्यासाठी. असा शांत हो. अरे तिचे हात आपल्या गळ्यापर्यंत आले. हा मोबाईल आपल्याकडे म्हणून ठीक आहे, पण तिच्याकडे असता तिने गळा चावला असता आपला. ते काम कर, त्या मुकादमला आणि ते माझ्यासमोर उभा कर, बघतो त्याच्याकडे. ठीक आहे तात्यासाहेब. काय झालं तात्यासाहेब? फोडून टाका तो मोबाईल. कुठलाच पुरावा मागं ठेवायचा नाही तात्यासाहेब. नाही 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 पंकज, एखाद्याला आपल्यावर संशय आला तर तो संशय खरा ठरेल असं वागायचं नाही. म्हणजे कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे पोलीस आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे. ती कंप्लेंट देणार पोलीस स्टेशनला, मोबाईल हरवला म्हणून. आपण जर हा फोडून टाकला तर संशय खरा ठरेल. मग काय करायचं तात्यासाहेब? आपण परत करायचा मोबाईल. त्याच्या आधी आपल्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे याच्यातला तो डिलीट करायचा, मग परत करायचा. पण तात्यासाहेब तीन त्या सत्याला सांगितलं तर काही फरक पडत नाही. सत्याचा स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर विश्वास आहे. तिला पुरावा मागेल. तिच्याकडे कुठे आहे आता पुरावा? कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. पप्पा, अहो अशी बाहेर का बसलात? आत या की. अगं नाही नाही मंजू, मी इथंच ठीक आहे. हे बघ, मी जरा लक्ष ठेवतो, तू झोप शांत. हे बघ, तुला काही त्रास होऊ देणार नाही मी. मंजू, मला एक गोष्ट सांग, सत्या जाताना तुला काही सांगून गेला होता का? म्हणजे काही निरोप दिला होता का की तो कुठं जाणार आहे, कधी येणार आहे, असं काही बोलला होता का? नाही हो पप्पा, लाईट आणि पाण्याचं काम करून येतो म्हणून गेला होता सकाळी. एवढा वेळ कुठं लागला काय माहिती, त्याचा फोन पण लागत नाही. पप्पा, मला लई काळजी वाटते हो. काय करत असेल काय माहिती. हेच गुंड त्याच्या मागावर नसतील ना? मंजू, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सत्या खंबीर आहे अशा लोकांना तोंड द्यायला. तू शांतपणे जाऊन झोप. सत्य येईल सकाळपर्यंत. जा झोप.
मॅडम, मला एक दिवस समजलं की आमचे बॉस दुसरे तिसरे कोणी नसून तात्यासाहेबच आहेत. मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. तुम्हाला माहीत नाही हो तात्यासाहेब काय माणूस आहे तो. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना तुम्हाला पण संपवेल. काय सत्य? पंकजला ना धडा शिकवायला पाहिजे मला. मग इथलं एकदा बाहेर पडलो ना की बघ त्याला काय करतो ते. नाही त्याची चांबडी लाल होईपर्यंत त्याला सुजवला ना तर नाव सत्या सांगणार. चल, असं बसून काय होणार नाही. तू दरवाजा तोडूया आपण. लोखंडाचा दरवाजा आहे. अरे असू दे, चल तू चल काहीतरी करू. अयो मम्मी, पाहिलं का? तुम्हाला तर नुसतं पप्पा बोल बोल बोलत असतात, नुसतं घालून पडून बोलत असतात. आणि हे तर बघा, लाडक्या सुनेसाठी वॉचमनगिरी चालू आहे. हो चित्रकार, हो चित्रकार. माया, तू इथं? हा इथं. आता काय रंगरंगोटी करायची सोडून गड्यासारखी पारा करायची काम करायला लागला का तुम्ही? माया, हे बघ, जे काय आहे ते घरी गेल्यावर बोलू. आत्ता मंजू झोपलीये, उगाच तिची झोप मोड करू नकोस. झ्या, बायकोपेक्षा सुनाची झोप महत्वाची वाटते तुम्हाला? अहो अजून किती लाचारी करणार तुम्ही त्यांची? ती बाई आतमध्ये ढाराढोर पसरली आणि तुम्ही बसा इथं पारा देत. अहो स्वाभिमान नावाची काही चीज आहे का नाही? चला घरला. माया माया, तिच्यावर काय वेळ आली होती हे तू तुझ्या डोळ्याने बघितलंय. आणि तिला ह्या अशा परिस्थितीत सोडून मी कुठंही येणार नाही. ओ चित्रकार, अशी काही आली होती तिच्यावर? साधा मोबाईल चोराला होती ती माणसं. तुम्हाला लय पुळकाय तिचा. आणि एवढंच बाहेर वाटत तर मग कशाला घर सोडायचं? माझ्या लेकापासून मला वेगळं केलं तिने. काय मिळालं तिला असं करून? माया, किती अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधून फिरतेस ग तू. तुला चांगलं माहितीये सत्य आणि मंजूनी घर तुझ्यामुळं सोडलंय. तुझ्या या अशा वागण्यामुळं सोडलंय. माझ्यामुळं? असं काय केलं मी? काय केलंस तू? मंजूचा अपमान केलास. तुझ्या मनात तिच्याबद्दल इतका द्वेष आहे की तू तिच्या चारित्र्यावर संशय घेतलास. आणि आता सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असून सुद्धा तू पुन्हा तशीच वागतेस. काय चुकीचं वागते मी? आणि अशी काय यायला ती तिच्यावर? बघायला तर खुशाल झोपली ती तिथं. माया, 2 दिवस झालं ती पोरगी टेन्शन मध्ये. रात्रभर सत्या घरी आलेला नाही. त्यात ते गुंड तिच्या मागावर आहेत. घरात पाणी आणि लाईट नाहीये. आणि मला चांगलं माहितीये त्यांच्या घरात जे पाणी आणि लाईट नाहीये त्या पाठीमागं तुझं कारस्थान आहे. हो चित्रकार, काय वाटेल ते आरोप करता माझ्यावर? उगा तोंडाला ती बोल नका. मी का करला असं? कारण तुला असं वाटतंय की ह्या पद्धतीने जर त्यांना त्रास दिला तर सत्य वैतागून घरी येईल. माया, खरं खरं सांग, त्यांच्या घरातली वीज आणि पाणी तू कट केलेस ना? सत्या, ऐक, पहिलं पंकजला गाठू. त्याचा तू कार्यक्रम फिक्स करशीलच. मी तर चष्मे सगळं डोळं फोडणार आहे. लय मस्त आहे त्याला. बलमा, ऐक, हे सगळं आपण नंतर बघूया. सगळ्यात आधी मला वाघमाऱ्यांना भेटायला पाहिजे. वाघमाऱ्यांचा माझा कॉन्टॅक्ट झालेला नाही. त्या काळजीत असतील. तू एक काम कर, तू या मधल्या वाटेनं घरला जा. ऐक सत्या, मी जातो पंकजला एकटा. अरे ऐक बलमा, जरा ऐक, शांत हो. बरं तू कसं जाणार आता? मी बघतो कसं ते. तुझा आधी. थांब थांब.
गाड्या आल्या कोणाची तरी. हो थांबवा. अरे मांडरे तू आहेस बरं झालं सत्य बस. मांडरे सत्याला घरी सोड बस. तू जा घरी या. हा आपण काय करायचं बघूया. हा ठीक आहे. हो चित्तरकार, वाटेल ते आरोप करायचे नाही तर माझ्यावर. मला त्या दोघांचा थोबाड बघायची काय हौस नाही. आणि तुम्हाला मी सांगते, तुम्हाला मी राहायचं असेल तर राहा इथंच. माया, तुझ्यासारख्या कारस्थानी बाई बरोबर भांडण्यात काही अर्थ नाहीये. चल चालते हो इथून. हो चित्तरकार. माया, हे बघ, मला इथं रात्रीचा तमाशा नकोय आणि तुझ्यासारख्या बाईच्या तोंडाला लागायचं नाही मला. चल निघित ना. हो चित्तरकार, तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी. नवराई म्हणून सहन करते मी तुम्हाला. वाटेल ते आरोप करून केलेला अपमान नाही सहन करणार मी. मग तू वेगळं काय केलंस मंजूच्या बाबतीत? तिच्यावर वाटेल ते आरोप करून तिला घर सोडायला भाग पाडलंस. अगं तुझ्यामुळं हसत खेळत घर तुटलंय. माझ्यामुळं तुटलं? माझ्यामुळं? वा वा वा. ओ चित्तरकार, जेव्हा घराची काळजी करायची होती ना तेव्हा तर केली नाही तुम्ही. जेव्हा तुमची रंगरंगोटी करायची हौस भागवत होता ना तेव्हा मी कष्ट करून घराची चूल पेटवली. जेव्हा तुम्ही नवरा आणि बापाच्या जबाबदारीपासून लांब गेला होता ना तेव्हा पै पै जोडून संसार उभा केला मी. अहो राजकारणात उतरून वन हिंडले मी. तुमच्या संसारात लंकेची पार्वती बनले होते मी, तरी एक शब्द काढला नाही तोंडातनं. आणि आज ही काही जी घराला चांगले दिसायत की नाही ती फक्त माझ्यामुळे आले, ती ध्यानात ठेवा. चांगले दिवस कुठेच चांगले दिवस? या घरातला थोरला पोरगा आणि सून वेगळा संसार मांडून बसलेत आणि कुठेच चांगले दिवस? हे बघ माया, तू जरी पैसा कमवला असला ना तरी मी हे घर सांभाळलं होतं. हे घर जोडलं होतं जे आज तू तोडलंय. माया, उगाच मला आता जास्त बोलायला भाग पाडू नकोस. चल चालती हो इथून. हो चित्तरकार, मी तुम्हाला सोबतच घेऊन जाणार आहे. त्या नेबरसाठी तर पहारा देत बसणार आहे मी. काही झालं तरी मी इथून हलणार नाही. सत्या अजून घरी आला नाहीये. सत्या सकाळी जेव्हा घरी येईल तेव्हा मी येईन. पण आता माझ्या लेकीला असं एकटं सोडून मी कुठंही येणार नाही. सत्याचा मोबाईल नीट तपास. मंजरी वाघमारेने त्याला काय पाठवले का बघ. नाही तात्यासाहेब, काही त्यांनी कोणताच व्हिडिओ त्याला पाठवला नाहीये. त्यामुळे काही काळजी करू नका. मला जास्ती जो हुशार आहे ती मंजिरी वाघमारे. ती काय शांत बसणारी नाहीये. ती त्याच्यावर लक्ष ठेवा बारीक. ठीक आहे तात्यासाहेब. पण तात्यासाहेब, त्या सत्य आणि बलमाचं काय करू? सोडून दे त्यांना, त्यांचा काही उपयोग नाही आता. पण त्यांनी विचारलं डांबून ठेवल्याचं कारण तर काय सांगू? सांग, तुला काय वाटेल ते सांग. आपण तात्यासाहेब, ते मलाच सगळे जबाबदार ठरवतील ना. माझं डोकं काम करत नाही. पंकज, तुझ्या पद्धतीने बघ हाताळ. आपण तात्यासाहेब, तो सत्या विश्वास ठेव ना ठेव, ती मंजुरी त्याला सगळं सांगणार म्हणजे सांगणारच. मला असं वाटतंय जर आपण त्या मंजूला संपवलं तर. हो चित्तरकार, तुम्हाला शेवटचं सांगते मी तुम्हाला घरला घेऊन जाणार म्हणजे जाणार. चला माझ्या बरोबर. माया, मी काय तुझा नोकर नाहीये किंवा गुलाम नाहीये. तू उठ म्हणलं की उठायला आणि बस म्हणलं की बसायला. जोपर्यंत मंजू इथं एकटी आहे तोपर्यंत मी घरी येणार नाही. पप्पा, आऊ नका असं करू. तुम्ही जा मम्मी साहेबांसोबत. घ्या, आली बघा ही साधं भोळ थोबड करून इथं नाटक दावायला. अगं सासरे तर बाहेर पहारा द्यायला बसून आतमध्ये खुशाल झोपलीस तू. आणि काय ना, तुझ्या सासऱ्याला पुळ काय बघ तुझा. काय तर म्हण गुंड मागा लागले होते. आता तू माती खाल्ली म्हणल्यावर दुसरं काय होणार आहे सांग की. मम्मी साहेब, आऊ काय बोलताय? ए ग बस. काय हाय न काय नाही मला चांगलंच ठावाय. मी चांगली ओळखते तुला. खाली मुंडीन पाताळ धुंडी. मम्मी साहेब, उगाच तोंडाला येईल ते बोल नका. तुम्हाला माहित आहे ती माणसं कोण होती? नाही माहित ना? मग ऐका, ते गुंड तात्यासाहेबांनी पाठवले होते.